नमस्कार. आत्मकला विज्ञानच्या गीता यज्ञाच्या पुढील भागात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. एका प्रश्नाने आजच्या चर्चेची सुरुवात करूया. महर्षी व्यासांनी भगवद्गीता लिहिली. कृष्णाने अर्जुनाला हे गुह्यज्ञान सांगितले. ते जसेच्या तसे आले असेल का की कसे? तसेच व्यासांना ही प्रेरणा कृष्णाने केली असेल. महर्षी व्यासांचं हस्तिनापूर शी असलेलं नातं सर्वश्रुत आहे. आणि जे काही महाभारत घडलं त्यामध्ये महर्षी व्यास सुद्धा साक्षी आहेत. आता महर्षी व्यासांनी त्या काळात म्हणजे ज्यावेळेला वेदांचं त्यांनी वर्गीकरण केलं वेगवेगळ्या भागात, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, तर हे त्या काळात हे काम इतकं सोपं नव्हतं. कारण लिखाण करणं, ते संग्रहित करणं हे थोडंसं त्या काळामध्ये अवघड गोष्ट होती. म्हणजे स्मरणात राहील तेच जे काही होतं ज्ञान. त्यावेळेला वेदांचे श्लोकसुद्धा लिखित स्वरूपात नव्हते, ते पाठ करावे लागायचे. जे काही साधक, शिक्षक, विद्यार्थी ते ज्ञान ग्रहण करायचे, त्यावेळेला पाठांतर हा एकमेव पर्याय होता. महर्षी व्यासांनी लिहिलं म्हणण्यापेक्षा ते बोलले, त्यांनी स्मरण केलं आणि ते ग्रहण केलं. जे काही ते गणेशकडनं त्यांनी लिहून घेतलं होतं. आता कृष्णाला अर्जुनाने हे गुह्यज्ञान सांगितलं, ते जसंच्या तसं आले असेल का, असा हा प्रश्न आहे. तर सर्वात आधी मी हे सांगू इच्छितो की आपण, मला वाटतं पुण्यामध्ये बोटटपमध्ये एक ध्यान शिबिर घेतलं होतं 1 दिवसाचं. आणि त्या ध्यान शिबिरामध्ये डॉक्टर शुल्क जे वैज्ञानिक आहेत त्यांना आपण निमंत्रण दिलं होतं. आणि ते आपल्या कार्यक्रमासाठी थोड्या वेळासाठी म्हणून येणार होते, पण त्यांना आपलं शिबिर इतकं आवडलं की ते बऱ्याच काळ, म्हणजे जवळजवळ शिबिर संपेच्या कालावधीपर्यंत ते थांबले होते. त्यावेळेला एक गमभनाचा अंकाचं प्रकाशन पण आपण त्यांच्या हस्ते केलं होतं. तर त्याच्या आधी माझी त्यांची भेट झाली होती डॉक्टर शुल्क यांची, आणि आमची खूप जवळीक अशी मैत्रीसारखा आमचे संबंध प्रस्थापित झाले होते. आणि त्यांनी माझ्या पहिल्याच रिक्वेस्टला, विनंतीला स्वीकार करून त्या कार्यक्रमात ते आले होते. आणि
आमचं असंही बोलणं झालं की आपली भेट खूप उशिरा झाली. जर थोडं आधी झाली असती तर अजून बरंच आपल्याला काही कार्य करता आले असते या क्षेत्रामध्ये. तर आज मी हा विषय इथे काढण्याचा हेतू माझा हा आहे की एक नवीन तंत्रज्ञान, ज्याला फोनोटिक तंत्रज्ञान म्हणतो, ते त्यावेळेला थोडंसं विकसित स्वरूपात असताना डॉक्टर शुल्क यांनी त्यांचे इतर अनेक परदेशातले, जर्मनमधले किंवा इतर अनेक जे त्या क्षेत्रामध्ये काम करत होते फोनोटिक तंत्रामध्ये, त्या शास्त्रज्ञांच्या समूहाने मिळून एक प्रयोग केला होता. पण हा प्रयोग सांगण्यापूर्वी आपण हे समजून घेऊ की हे तंत्रज्ञान काय आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण जे काही बोलतो, जे काही आपले विचार आहेत, शब्द आहेत, हे वातावरणामध्ये विरून नाही जात. ही लेअर, जसं आपण एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करतो, जसं एखादा ऑडिओ आपण रेकॉर्ड करतो, त्याच पद्धतीने जे काही बोललं जातं, जे काही ध्वनी निर्मित होतात, ते ह्या वातावरणात विरून जात नाहीत. ते स्टोअर असतात, ते संकलित असतात. फक्त त्यांना पुन्हा रिकॉल करणं, ते पुन्हा ऐकणं किंवा ते जे काही घडलं ते पुन्हा पाहणं हे शक्य आहे का, असा दृष्टिकोनातनं हा प्रयोग सुरू होता. आणि ह्याच्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळालं होतं. म्हणजे आता मी जे काही तुमच्याशी बोलतो आहे, तर मी नसेन ज्यावेळेला या देहामध्ये, तेव्हासुद्धा आपलं जे काही बोलणं झालं आहे ते या वातावरणामध्ये एक लेअरच्या स्वरूपात स्टोअर राहील. किंवा शब्द जे आहेत, मी तर म्हणतो हे ध्वनी जे काही आहेत, हे शब्द जे काही आहेत, हे तर खूप लांबची गोष्ट आहे. आपले विचार देखील, जे आपण बोललो नाहीत पण ते आपल्या विचार स्वरूपात आपल्या मनात विचार तरंग जे काही उमटलेत, ते देखील विलीन होत नाहीत. त्याची सुद्धा एक लेअर बनत जाते वातावरणामध्ये. आता जसं यंत्रावर आपण रेकॉर्ड करतो बोललेलं, किंवा एखाद्या यंत्रावर आपण जे काही चित्र समोर चालू आहेत ते रेकॉर्ड करतो, तसंच जे कधी काळी होऊन गेलेल्या घटना आहेत. आता कृष्ण अर्जुनाचा संवाद 5000 वर्षापूर्वीचा आहे, पण खरंच कृष्ण अर्जुनाचा असा संवाद झाला असेल का, असं घडलं असेल का? आणि जर घडलं असेल, खरंच हा संवाद घडला असेल, तर त्याचं ध्वनी तरंग, त्याचं चित्रीकरण पुन्हा करता येऊ शकेल का? या दृष्टिकोनातनं डॉक्टर शुल्क यांनी आपल्या सोबत 10-12 त्यांचे इतर शास्त्रज्ञ होते, त्यांच्यासोबत कुरुक्षेत्रामध्ये वेगवेगळे यंत्र लावून त्या तंत्राचा वापर करून ते रेकॉर्डिंग परत यंत्रावर रेकॉर्ड करून परत ऐकून तसंच घडलं होतं का ते पाहण्याचा प्रयत्न केला. मग ह्याच्यामध्ये बरेच वर्ष लागली त्यांना ह्या वेगवेगळ्या प्रयोग करण्यामध्ये. आणि त्यांच्यानंतर, कारण हे कसं असतं की ही लेअर जी आहे वातावरणामध्ये, हे जसं प्रत्येक दिवसागणिक, वर्षागणिक ही लेअर वर 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 सरकत जाते. मग 5000 वर्षापूर्वीचं जी काही लेअर असेल ध्वनी तरंगाची, किंवा जे काही दृश्य स्वरूपात त्यावेळेला घटित झालेले असेल, ते काही प्रकाश किरणांचा जो काही दृश्य स्वरूपात
ती लेअर विलीन झाली असेल तर ती शोधणं आणि ती रेकॉर्ड करणं आणि ते रेकॉर्ड केल्यानंतर त्याचं पुन्हा ॲनालिसिस करणं. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी इतपत प्रयोग केला होता आणि तो यशस्वी झाला होता. त्यांनी कृष्ण अर्जुनाचा संवाद रेकॉर्ड केला त्याद्वारे, त्या तंत्रज्ञानाद्वारे, आणि त्याच्यावर काही दृश्यसुद्धा त्यांनी चित्रित केली होती. आता नंतर झालं असं की ज्यावेळेला ते रेकॉर्डिंग त्यांनी केलं त्यावेळेला इतर पण त्याच्यात आवाज होते बरेच, त्या आजूबाजूचे किंवा इतर त्या संदर्भात त्या लेअरमधले इतर आवाजसुद्धा त्यात रेकॉर्ड झाले होते. मग त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी सेट केल्या आणि प्रत्येक फ्रिक्वेन्सीचा एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी कट करत त्यांनी फक्त कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद असं त्या तंत्राद्वारे त्याचं रेकॉर्डिंग केलं, ते ध्वनी जे काय असेल ते. आणि त्याच्यानंतर जे त्यांना डाटा जे उपलब्ध झाला त्यांना, तर तो त्यांनी जी भगवद्गीता आता आपण सगळेजण वाचतो ती कृष्णाने सांगितलेली आणि जी आता आपल्याकडे आहे संग्रहित, ती जशीच्या तशी आहे का वेगळी आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी त्यांनी अनेक देशभरातल्या अनेक विद्वानांना बोलवलं होतं. शास्त्रचे जाणकार पंडित जे काय असतील त्यांना, आणि त्यांना बोलवल्यानंतर त्यांना प्रत्येकांना ते रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी देण्यात आलं. आणि तो मूळ जो गीता अर्जुनाचा संवाद जो आता ग्रंथरूपात आहे तो जसाच्या तसा आहे का वेगळा आहे ह्या संदर्भात तो शोध होता. पण त्याच्यात एक आज अडचण असून अशी आली की जो काही संवाद झाला होता कृष्ण आणि अर्जुनाच्या सोबत, तर त्या संवादामध्ये जी भाषा बोलली गेली होती तिथे जी संस्कृत भाषा नसून वेगळी कुठली तरी भाषा असल्यासारखं त्यांना जाणवत होतं. मग त्या भाषेचा जाणकार त्यांना शोधणं गरजेचं होतं, कारण ती वेगळी जर भाषा असेल तर ती भाषाच जर कळली नाही आणि संस्कृत असं समजूनच त्यांचं सगळं प्रयोग चालले होते की कदाचित ते संस्कृतमध्ये बोललं गेलं असेल. पण ज्यावेळेला लक्षात आलं की ही थोडीशी वेगळी भाषा वाटते आहे म्हणून, मग त्याच्यावर पुन्हा शोध सुरू झाला की नेमकं कोणत्या भाषेतला तो संवाद असेल आणि ती भाषा जाणणारा जाणकार कोण असेल. मग त्याच्यात त्यांना अजून बराच काळ वाट पाहावी लागली आणि त्याच्यानंतर काश्मीरमध्ये कुठंतरी त्यांना ती भाषा जाणणारे काही व्यक्ती मिळाले आणि त्यांच्याकडनं असं कळलं की ही कुठली तरी पांडू भाषा, पांडवकालीन काळामध्ये बोलली जाणारी ही भाषा होती. मग त्यांच्याकडनं त्याचं मराठी संस्कृत अनुवाद करून घेण्यात आलं. पुन्हा ते सगळ्यांना त्याचं ॲनालिसिस करण्यात सांगण्यात आलं आणि त्याच्यातनं आश्चर्याची गोष्ट म्हणजे बरेच अध्याय त्या गीतेमधले हे जवळजवळ एकसारखे निघाले. म्हणजे जे काही श्लोक होते महत्त्वाचे कृष्ण अर्जुनाच्या संवादामध्ये ते जसेच्या तसे होते. थोडंफार काही मिसमॅचिंग होतं अध्यायामध्ये, श्लोकांमध्ये, पण बरेचसे श्लोक हे जसेच्या तसे होते. तर ही जी विद्या आहे जी या तंत्रज्ञानाद्वारे वैज्ञानिक
प्रयोगाद्वारे ही जे काही संशोधन झालं किंवा होऊ शकतं भविष्यात अजून ह्याच्यात खोलवर, पण व्यासांनी किंवा त्या काळातल्या जे ऋषीमुनी होते ह्याच्यामध्ये काही यंत्र आपल्या शरीराच्या अंतर्गत पण असे आहेत की आपण सुद्धा या जे काही अस्तित्वातले विचार तरंग आहेत किंवा जे बोलले गेलेलं जे काही गुह्य ज्ञान आहे त्याच्याबरोबर एक लयबद्धता स्थापित करून आपण पण ते ग्रहण करू शकतो. म्हणजे हे फारसं अवघड नाही आहे, पण ते जसंच्या तसं येईल असं नाही सांगता येणार. त्यासाठी खूप प्रगाढ मेहनत घ्यावी लागेल आपल्याला. पण इतकं आपण एवढं जाणून घेऊ आजच्या भागामध्ये की महर्षी व्यास हे हस्तिनापुराशी संलग्न होते. त्यांचं हस्तिनापूरला येणं जाणं होतं त्या काळामध्ये, आणि त्यांनी जे काही ज्ञान त्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे त्यातलं जसंच्या तसं असण्याची संभावना जास्त असू शकते. आणि दुसरी गोष्ट अशी विचारली की ते कृष्णाने त्यांना ती प्रेरणा दिली असेल का. तर जी काही प्रेरणा प्रत्येकाच्या आतून होते ती खरं अस्तित्वाकडनंच होते. आपण जे काही बोलतो वागतो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी घडत असतात त्या घडत असताना हे अस्तित्वाच्या प्रेरणेनेच घडत असतात. त्यामुळे त्यांना झालेली ती प्रेरणा, इवन त्यांनी जे वेदांचे वर्गीकरण केले ते सुद्धा ती प्रेरणासुद्धा महत्त्वपूर्ण आहे. कारण ते सुद्धा एक म्हणजे भगवद्गीते इतकंच ते महत्त्वपूर्ण कार्य होतं आणि त्या काळात ते खूप अवघड होतं. तर हे जे काही तंत्रज्ञानाच्या बाबतीत मी बोललो आहे तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेला डॉक्टर शुल्कांबरोबर माझं बोलणं झालं तर ह्या संदर्भातले बऱ्याच काही फायली, CDs आणि रेकॉर्डिंग हे त्या पुरातत्व विभाग डेक्कन ज्या विभागात स्टोअर होतं तिथनं ते घायल झालं किंवा ते त्यांच्याकडनं ते जे काही संशोधन केलं होतं त्याचे बरेच गोष्टी हरवल्या किंवा लुप्त झाल्या. ते कसे कुठे गेल्या ते सापडले नाही असं डॉक्टरांनी मला बोलताना त्यांच्याबरोबर संवादामध्ये हा विषय माझा झाला होता की हे जगापुढं आलं का नाही. इतकं मोठ्या प्रमाणात जर संशोधन झालं तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. आता मी मागच्या चर्चेमध्ये सांगितलं की द्वारकेचे अवशेष सापडलेत, तसंच आणखी हस्तिनापुराचे देखील अवशेष सापडलेले आहेत. म्हणजे मेरठमध्ये पुरातत्व विभागाच्या मार्फत जे काही थोडंफार संशोधन झालं आहे त्याच्यामध्ये हस्तिनापुराचे पण काही अवशेष सापडलेले आहेत. तर या चर्चेमध्ये मी प्रयत्न करेन की त्याचा काही क्लिप्स किंवा हे असतील इमेजेस तर मी ते टाकण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, मागच्या ह्याच्यात मला कोणीतरी विचारलं होतं की हे जे द्वारकेच्या संदर्भात जे काही संशोधन झालं आहे त्याचं काही संदर्भ तुमच्याकडे आहे का. तर हे फार अवघड नाही. तुम्ही गुगलवर सर्च करून ह्याचं स्टेटस तुम्हाला मिळू शकेल. हस्तिनापूरचं पण तुम्हाला सापडू शकेल गुगलवर सर्च केलं तर. पण
हे हळूहळू एक एक गोष्टी आता जगापुढे येत चाललेल्या आहेत. पण आपला तो संशोधनाचा किंवा त्या संदर्भातली चर्चा नाही. आपल्याला भगवद्गीता समजून घ्यायची आहे आणि ती सोप्या पद्धतीने सहज कशी समजून घेता येईल त्या पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहोत. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला आवाहन करतो की आपले 1000 सबस्क्राईब झाल्यानंतर आपण ही मूळ चर्चेला सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधीची जे काही चर्चा होईल ती फक्त प्राथमिक स्वरूपाची असेल. ती त्या संदर्भात काही प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या संदर्भात भगवद्गीतेच्या चर्चेच्या किंवा कृष्ण अर्जुनाच्या संवादाच्या स्वरूपात किंवा भगवद्गीताच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील ते आधी आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला 1000 सबस्क्राईब पूर्ण होतील त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष भगवद्गीतेच्या चर्चेला प्रारंभ करणार आहोत. जर 1000 सबस्क्राईबर झाले तर ठीक आहे, नाही झाले तर जेव्हा होतील तेव्हा करू. मग त्याला महिना लागो, वर्ष लागो आणि नाही जरी झाले तरी काही हरकत नाही. जेव्हा होतील तेव्हा करू. माझं काही असं कोणतं लक्ष नाही की ते करायचं आहे पूर्ण आणि पूर्णत्वास न्यायचं असं कुठलं लक्ष घेऊन मी चाललेलो नाही. सहज झालं तर करू आपण, नाही तर ते नाही झालं तरी माझी काही हरकत नाही आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी अनुभव व्यक्त करतो. धन्यवाद, प्रणाम, जय शंकर, नमस्कार.